वंदितु सव्वसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुतकेवली फणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि मोक्षाधिकारामधल्या अंतिम कलशांची आमची चर्चा सुरू आहे आणि विषय आमचा सुरू आहे प्रतिक्रमण, अप्रतिक्रमण आणि तिसरी भूमिका परत अप्रतिक्रमणाची। आचार्य उपदेश करत आहे की ज्यामुळे साक्षात मोक्ष मार्ग प्रगट होईल त्या निश्चय प्रतिक्रमणाचा, म्हणजे तिसरी भूमिका जी प्रतिक्रमणाची, अप्रतिक्रमण म्हणून ज्याला संबोधलेला आहे त्याचा आचार्य उपदेश करत आहे। शुभ रागादी रूप व्यवहार प्रतिक्रमण, वंदना, स्तुती आदी परिणाम हे पुण्याश्रवाचे बाह्य कारण आहे, म्हणून त्याला व्यवहाराने मोक्ष मार्ग म्हटल्या जातो। तथापि पहिल्या भूमिकेमध्ये न करणारं प्रतिक्रमण आणि दुसऱ्या भूमिकेत शुभ राग रूप होणाऱ्या विकल्पांनी सहित असलेलं प्रतिक्रमण, या दोन्ही विकल्पांनी रहित आपल्या स्वरूप रूप तृतीय अवस्था रूप अप्रतिक्रमणाची या दोन कलशांमध्ये आचार्यांनी चर्चा ठेवली की जो साक्षात मोक्ष मार्ग आहे आणि शिष्य मात्र उपदेशाला विपरीत ग्रहण करतो आहे। पापात्मक अप्रतिक्रमणात्मक जी भूमिका आहे पहिल्या गुणस्थानातली तो योग्य मानत आहे। तेव्हा यावर आचार्य आश्चर्य व्यक्त करतात की प्राणी यथार्थ मतितार्थ अभिप्राय समजून वरच्या पृष्ठभूमीवर का आरूढ होत नाही, विपरीत अर्थ ग्रहण करून प्रमादी का बरं बनतात। अज्ञान अवस्थेतील अप्रतिक्रमणाला तर इथे स्थानच नाही, ते तर अत्यंत हेय सांगितले आहे आणि शुद्धोपयोग रूप अप्रतिक्रमणाच्या भूमिकेत न जाता शुभोपयोग रूप प्रतिक्रमण हे पण हेय आहे, कथनचित हेय आहे हे मानून अशुभ भाव रूप अप्रतिक्रमणात जाणे हा तर साक्षात महाविषकुंभ रूप आहे। यावर पंडित बनारसजी दासजी लिहितात, नंदन, वंदन, स्तुतीकरण, श्रवण, चिंतवन, जाप या सगळ्या आवश्यक क्रिया आहे। वंदना, स्तवन, स्तुती, पढन, पढावन, उपदीसन बहुविधी क्रियाकलाप। शुद्धात्म अनुभव जहां शुभाचार तहा नाही, ज्या वेळेला शुद्धोपयोगात ते मुनी लीन आहे त्यावेळेला शुभोपयोगाला जीवनात थारा नाही। कर्म कर्म मार्ग विषय शिव मार्ग शिव माही। म्हणून जिनवाणीचं मर्म जाणून गुरुवचन ऐकून आनंदित होणं, नमस्कार करणं, स्तुती करणं, श्रवण, चिंतन, जाप, पढणं, शिकवणं, उपदेश देणं आदी सर्व क्रिया आणि तत्संबंधी शुभभाव व्यवहाराने प्रतिक्रमण आहे असं म्हणतो। पण जिथे शुद्धात्म्याचा अनुभव आहे तेव्हा हा शुभाचार रूप व्यवहार नाही, कारण कर्म कर्म मार्गात आहे आणि मुक्तीचा मार्ग मुक्तिपथामध्ये आहे। शुभ क्रिया बंधाचं कारण आहे तर आत्मानुभवन मुक्तीचं कारण आहे। पुढे पंडित बनारसजी दासजी लिहितात की इह विधी वस्तु व्यवस्था जैसी कही जिनंद कही मै तैसी। जिनेंद्र भगवंतांनी जशी वस्तू व्यवस्था सांगितलेली आहे त्याचंच अनुसरण पंडितजींनी देखील केलं। जे प्रमाद संयुक्त मुनी राजा तिनके शुभाचार सो काजा।
ज्या ठिकाणी प्रमाद अवस्था आहे, 6व्या गुणस्थानवरतीची भूमिका आहे, असे जे मुनिराज आहे त्यांच्या जीवनात या शुभ क्रिया होतात आहे अपरिहार्यपणे. कारण शुद्धात ते लीन राहू शकत नाही इतका काळ, आणि म्हणून ह्या क्रिया त्यांच्या जीवनात आहे. जहा प्रमाद दशा नाही वापे, तहा अवलंब आपनो आपे. आणि जिथं प्रमाद संपला त्या ठिकाणी आत्मा आत्म्याचं अवलंबन घेतो आहे. आणि त्या कारण प्रमाद उपपत्ती प्रगट मोख मार्ग को घाती. आणि त्या म्हणून प्रमादाची उत्पत्ती ही जी आहे ही मोक्ष मार्गामध्ये घात करणारी आहे. जे प्रमाद संजुगत गुसाई उठही गिरही गिंदुक की नाही. हे शब्द नवीन आहे आपल्यासाठी, थोडे अपरिचित वाटतात. पण प्रमाद अवस्था कशी आहे तर ते प्रमत्त अवस्थेमधले मुनी हे 6व्या गुणस्थानात आहे. ते गिंदुक की नाही, गिंदुक म्हणजे चेंडू, चेंडू प्रमाणे वर उठतात आणि परत खाली पडतात. जे प्रमाद तजी उद्धत होई, तिनको मोख निकट दृगस होई. आणि जे प्रमादाला सोडून त्याच्यापासून वर उठतात त्यांच्यासाठी मुक्तीचा मार्ग निकट दिसतो. घटमे है प्रमाद जबताही, पराधीन प्राणी तबताई. जोपर्यंत प्रमादाचा प्रभाव नष्ट होत नाही, प्रमाद जीवनात आहे, तोपर्यंत प्राणी हा पराधीन आहे. आणि जब प्रमाद की प्रभुता नासे, जेव्हा प्रमादाची प्रभुता मोठेपणा जीवनात नष्ट होईल, प्रमादामध्ये तो अडकणार नाही, तब प्रधान अनुभव परकासे, तेव्हा प्रधान असणाऱ्या आत्म्यानुभवाचा प्रकाश होतो. ता कारण जगपंथ इत उत शिव मार्ग चोर. आणि म्हणून प्रमाद हा संसाराचा पंथ आहे आणि अप्रमाद हा शिवमार्ग आहे. प्रमादी जग को धुके, अपरमा ही शिव ओत. प्रमादी हे संसाराकडे झुकत आहे आणि निष्प्रमादी जो आहे, अप्रमादी जो आहे, हा मुक्ती मार्गाला लागलेला आहे. अशा तऱ्हेने कालच्या कलशांचा आपण स्पष्ट असा भावार्थ, 2 कलशांचा आपण भावार्थ पाहला. आणि यानंतर परत कलशच अमृतचंद्राचार्यांचा आहे की कोण शीघ्र मुक्तीला प्राप्त करतो. या अनुषंगाने परत आता कलश येणार आहे. कलश आहे 190 नंबरचा. पृथ्वी छंदामध्ये हा कलश आहे. प्रमाद कलित कथम भवती शुद्ध भावोलसा, कषाय भर गौरवादलसता प्रमादो यत. अतस्वरस निर्भरे नियमित स्वभावे भवन, मुनी परम शुद्धतां व्रजति मुच्यते चाचिरान. ज्या अर्थी कषायांच्या भाराच्या ओझ्यामुळे आलस्य म्हणजेच प्रमाद होय. म्हणून कषाय ज्या ठिकाणी आहे, आणि हाही कषाय प्रमाद अवस्थेत कषाय कोणता आहे मुनींच्या जीवनात, तर संज्वलनाचा उदय आहे. पण हा संज्वलनाचा तीव्र उदय आहे आणि या तीव्र उदयाच्या ओझ्यामुळे प्रमाद जीवनामध्ये, प्रमाद म्हणजे कुशलेषु कार्येषु अनादरा, चांगल्या कार्यामध्ये म्हणजे शुद्धोपयोगाच्या कार्यामध्ये अजूनही ते असावध आहे किंवा वर जाण्यासाठी त्यांचा उद्यम अपुरा पडतो आहे, पुरुषार्थ कमी पडतो आहे. आणि म्हणून ते 6व्या गुणस्थानाच्या भूमिकेत येतात आहे, म्हणजे प्रमाद त्यांच्या जीवनात आहे. त्या अर्थी प्रमादयुक्त आलस्य भाव हा शुद्ध भाव कसा होईल. आणि म्हणून ज्या ठिकाणी 15 तऱ्हेचा काल आपण प्रमाद बघितला की 5 इंद्रियांच्या विषयांमध्ये त्याची प्रवृत्ती आहे, 4 कषाय आहे, 4 विकथा आहे, निद्रा आणि स्नेह.
जर अतिनिद्रा जीवनात असेल तर तो देखील जीवनामधला प्रमाद सांगितलेला आहे. अतिस्नेह आहे, आसक्ती आहे पदार्थांविषयी, व्यक्तीविषयी, तर तो देखील प्रमाद जीवनात सांगितलेला आहे. 5 इंद्रियांच्या विषयांमधली निरतिचार प्रवृत्ती, विकथा विकथा ऐकणं किंवा दुसऱ्यांना ऐकविणं हा देखील प्रमाद आहे. आणि म्हणून या विकथेपासून देखील जीवाला वाचायचंय. आम्ही रमतो याच विकथांमध्ये, आम्ही रमतो याच कषायांच्या उद्रेकामध्ये, याच ठिकाणी आम्हाला आनंद वाटतो. पण आचार्य सांगतात ही दुःखाची स्थान आहे, ही दुःखाची आयतनं आहे आणि म्हणून यापासून दूर राहायला पाहिजे. म्हणून प्रमादयुक्त आलस्य भाव हा शुद्ध भाव कसा होईल. म्हणून निजरसाने परिपूर्ण स्वभावामध्ये निश्चल होणारे मुनिराज परम शुद्धतेला प्राप्त होतात. आणि म्हणून निरंतर निरंतर ध्यास आमच्या अंतःकरणामध्ये एक आणि एकच असला पाहिजे की मला माझ्या शुद्ध आत्म्याची अनुभूती व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त वेळ माझा शुद्ध आत्म्यामध्ये लीन राहायला पाहिजे. आणि ते जर संभवत नसेल तर तव पादो मम हृदये मम हृदयम तव पदद्वये लीनम तिष्ठतु जिनेंद्र तावत यावण निर्वाण समम प्राप्ती. जोपर्यंत निर्वाण पदाची मला प्राप्ती होत नाही तोपर्यंत सतत तुझ्या चरणांचा ध्यास माझ्या जीवनात असला पाहिजे. तुझे चरण कमल माझ्या हृदयात निरंतर निवास करो आणि शुद्धोपयोगामध्ये माझ्या आत्मतत्वाचा अधिवास माझ्याच आत्मतत्वामध्ये निरंतर असला पाहिजे. या दृष्टीने हा जीवाचा अप्रमत्त भाव जीवनात असणार आहे. आणि असा जो शुद्धतेला वारंवार स्पर्श करेल, कारण क्षायोपक्षमी ज्ञान आहे, क्षायोपक्षमी ज्ञानामध्ये विशेषतः ही की अंतर्मुहूर्तापेक्षा एक उपयोग स्थिर राहू शकत नाही. म्हणून तो शुभोपयोगाच्या भूमिकेत जरूर येणार आहे, पण अंतर्मुहूर्तात शुद्धोपयोगाच्या भूमिकेत जाणार. आणि हे अंतर्मुहूर्त कसे असणार आहे त्याच्या जीवनात, शुभामधला कमी लहान अंतर्मुहूर्त आणि शुद्धामधला वर्धमान असा हा अंतर्मुहूर्त. समजा 10 समय पहिल्या कालामध्ये तो शुद्धोपयोगात राहत असेल आणि शुभोपयोगात आला, परत शुद्धोपयोगात जायचा आहे, तर तो कालावधी वाढणार आहे त्याच्या जीवनातला. 12 समयांचा होईल, 15 समयांचा होईल. अशा तऱ्हेने याच्या कालावधीमध्ये निरंतर वर्धमान रूप परिणाम शुद्धोपयोगाचे असणार आहे. अशा रीतीने याचं झुलणं 6व्या-7व्या गुणस्थानात असणार आहे. आणि जर तो हियमान चारित्रधारी असेल तर शुभोपयोगात जास्त रमेल आणि शुद्धोपयोगाचा काळ कमी होत जाईल. पण आम्हाला हितकर काय आहे, आत्म्यासाठी श्रेयस्कर काय आहे, तर हे वर्धमान होत जाणं, शुद्धोपयोगाचा काळ प्रत्येक वेळेला वर्धित होत जाणं. आणि अशा तऱ्हेने याचा आत्मपुरुषार्थ जेव्हा परम शुद्धतेला प्राप्त होतो तेव्हा अल्प काळातच हा कर्मबंधनातून मुक्त होतो. कारण त्याच्या जीवनात जर त्यांनी एकदा आपलं ध्येय निश्चित केलं की मला शुद्धोपयोगात जायचंय आणि भावना त्याची सतत अशीच बलवती होत गेली तर, कारण भावना जशी बलवती होत जाते तस तस या निर्णयाला त्याला पाठिंबा मिळत जातो आणि शुद्धोपयोगाचा कालावधी वाढत जातो. शेवटी हे सगळं काही जे आहे ते स्व आत्मतत्वासाठी आहे. यासाठी आमचा पुरुषार्थ सुरू आहे, कारण आम्हाला परम सुखाची उपलब्धी हवी आहे. आणि हे जर प्राप्त करायचं असेल तर या शुद्धोपयोगाशिवाय दुसरा मार्ग जीवनात नाही. म्हणून प्रमाद तर कषायांच्या गौरवाने होतो. कषायाचं आम्हाला महती येत असेल तर प्रमाद आहे आमच्या जीवनात, आणि आमच्या आत्मतत्वाची महती आम्हाला येत असेल तर आम्हाला शुद्धोपयोगाची प्राप्ती आहे. म्हणून आमच्या अंतःकरणापासून माझा आत्मा महिमाशाली आहे, गौरवशाली आहे, मी महिमा म्हणते आहे, या सर्व पदार्थांमध्ये मी श्रेष्ठ रूप आहे, हा स्वतःचा महिमा आधी मोठेपणा आम्हाला कळायला हवा आहे. आणि असं कळणं
म्हणजे शुद्धोपयोगामध्ये आम्ही जाणं आहे. म्हणून प्रमाद हा कषायांच्या गौरवाने होतो. म्हणून बेसावध प्रमादी जीवाला शुद्ध भाव होत नाही. म्हणून पहिल्या गुणस्थानात तर तो त्याला त्याची चेतना खरी चेतनाच म्हटली जात नाही, अज्ञान चेतना त्याची आहे. आणि तिथे त्याच्या जीवनामध्ये प्रमाद अवस्था परिपूर्ण रीतीने विद्यमान आहे. तिथे तो अशुभातच रमतो. हा त्याच्या जीवनामधला प्रमाद आहे. आणि म्हणून अशा प्रमादी जीवाला शुद्ध भाव कधीही होत नाही. जे मुनी पुरुषार्थ करून स्वभावामध्ये प्रवृत्त होतात, आणि पुरुषार्थ त्यांच्या जीवनातला काय आहे तर ते भावच करू शकतात, दुसरं काहीही करू शकत नाही. कुणीही व्यक्ती दुसरं काहीही करू शकत नाही. परिणाम करणार आहे, आणि परिणाम मला माझ्या आत्म्यात लीन राहिला पाहिजे. हा प्रबल पुरुषार्थ जर अंतःकरणात जागरूक असेल, सतत त्याचाच ध्यास अंतःकरणात असेल, तर हा प्रबल पुरुषार्थ त्याच्या स्वरूपामध्ये प्रवृत्ती करण्यास त्याला बाध्य करतो. म्हणजे स्वरूपाची त्याला प्राप्ती होतेच होते. म्हणून जे मुनी पुरुषार्थ करून स्वभावामध्ये प्रवृत्त करतात ते शुद्ध होऊन मोक्ष प्राप्त करतात. तसेही आम्हाला भावनांचाच आमचा सगळा खेळ आहे. भावना जशी आम्ही भाऊ तशा प्रकारची आम्हाला फलप्राप्ती होणार आहे. जर निरंतर निरंतर आमच्या अंतःकरणामध्ये स्थायी भाव रूपानी हा भाव आम्हाला विद्यमान असेल, कोणता की मला शुद्धात्मा अनुभूतीत यायला हवा आहे, आणि हे ध्येय आम्ही जीवनात सहज ठेवू शकतो. सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपताना जर दोनही वेळेला आम्ही अंतःकरणापासून मला शुद्ध आत्म्याची अनुभूती झाली पाहिजे ही भावना आमची ठेवली, तर हीच भावना कालांतराने घनीभूत होते, प्रबल होते, आणि त्या भावनेचा परिपाक आत्मानुभूती झाल्याशिवाय आचार्यांनी राहत नाही. कारण आचार्यांनी हे सांगितलेलं आहे की 6 महिनेपर्यंत हा सातत्याने अभ्यास करा. शरीराला शेजारी समजा आणि आत्मतत्वाची प्रबल भावना अंतःकरणात जागरूक ठेवा. ही जी काही आम्ही थोडीशी आमची दीपशिखा आहे, ज्याची ज्योत आज आम्हाला असं मंद आहे असं वाटते, तीच ज्योत आमची प्रखरतेने प्रज्वलित होऊन ज्ञानाचा नंदादीप आमच्या हृदयामध्ये जर सतत जागरूक राहिला, तर हा दीप केवळ ज्ञानामध्येच परिवर्तित होणार आहे. एवढा अकाट्य विश्वास जीवनामध्ये आमच्या असला पाहिजे. आणि हीच आहे मोक्षाधिकाराची सार्थकता जीवनामध्ये. या कलशाच्या अनुषंगाने सांगतात की स्व आत्मस्थितीमध्ये जेव्हा शिथिलता येते तो जीवनामधला प्रमाद आहे. स्वतःच अंतःकरण आम्ही अगदी वाचू शकतो, आणि हे अंतःकरण वाचण्याचा आम्ही प्रयत्न करायला पाहिजे. आम्ही कधी आत्मसन्मुख होऊन माझ्या अंतःकरणामध्ये काय भाव भासना होते आहे हे कधी आम्ही अवलोकनच करत नाही. स्वतःला सामायिकाच्या नंतर एक क्षण निश्चल लावून आमच्या अंतःकरणामध्ये काय भावना सुरू आहे याचं आम्ही अवलोकन केलं पाहिजे. जर आम्हाला शिथिलता जाणवत असेल की आज उत्साह नाही, शिथिलता आली आहे, तर नक्की समजा आमच्या जीवनात प्रमाद आहे. आणि जेव्हा आम्हाला असं वाटतं की अरे सामायिकाचा काळ तर खूप लवकर संपला, अजूनही माझ्या मनाची स्थिरता आहे, मी करू शकते, हा भाव असेल तर आम्ही प्रमाद रहित निष्प्रमादी बनलो आहे. म्हणून प्रमाद आणि अप्रमाद स्वतः आम्ही अनुभवू शकतो. विविध प्रकारचे कषायजन्य विकल्प आत्म्याला स्वतःमध्ये स्थिर राहू देत नाही. आत्महिताचा इच्छुक संयमी साधू रागादी कषाय मार्गापासून अत्यंत दूर राहून आत्महितात सावधान होऊन स्वतःला आपल्या त्रिकाली स्वभावाशी जोडून परम पवित्रतेला प्राप्त करतो. जरी आपण या ठिकाणी शब्द वेगळे वापरले आहे की आत्महिताचा तो इच्छुक पाहिजे. पहिल्यांदा तर मला आत्महित खरंच करायचं आहे का, हा
हा अंतःकरणाला विचारायचा प्रश्न आहे. आम्ही वर उत्तर देतो की नाही आम्हाला हे करायचंय, आम्हाला मोक्ष प्राप्त करायचंय, पण अंतःकरणापासून ती गोष्ट आम्हाला स्वीकार आहे का? आणि आम्ही त्या अनुषंगाने अशा प्रकारचा जिनेंद्र भगवंतांचा पक्ष स्वीकारला आहे का? त्यावर निष्ठापूर्वक आम्ही आचरण करतो का? त्यांनी सांगितलेल्या मार्गानुसार आम्ही मार्गक्रमण करतो का? त्यांनी सांगितला संयमाचा मार्ग, आमच्या जीवनात संयम कसा येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे का? म्हणून संयमी बनायचं आहे, नंतर साधू पण बनायचंय. कारण महाव्रती झाल्याशिवाय देखील मुक्तीची प्राप्ती जीवनात असंभवनीय आहे. आणि कशाय मार्ग जो आहे यापासून स्वतःला दूर करून आत्महितामध्ये सावधान होऊन स्वतःला आपल्या त्रिकाली स्वभावाशी जोडून परम पवित्रतेला प्राप्त करणं हे आमचा पुरुषार्थ असणार आहे. हाच शुद्धोपयोग आहे. त्यामुळे हा जीव सांसारिक दुःखाचे कारण कर्मबंधनापासून शीघ्र सुटतो. जे परमादी आलसी जिनके विकल्प भुरी, विकल्प भुरी म्हणजे खूप विकल्प आहे ज्यांच्या जीवनात, सतत तो विचारांमध्ये निमग्न आहे, विकल्पात निमग्न आहे, कृतीमध्ये शून्यता आणि केवळ मानसिक विचारांनी मानसिक विकल्प त्याच्या जीवनात तो रुजवतो आहे. होई शिथिल अनुभव विषय तिनको शिवपथ दूरी. जे परमादी आलसी ते अभिमानी जीव, जे अविकल्पी अनुभवी ते समरसी सजीव. जे परमादी आळशी आहे असे जे अभिमानी जीव आहे ते अशा प्रकारे शिवपंथापासून दूर आहे. पण जे अविकल्पी अनुभवी ते समरसी सजीव. जे अविकल्पी अनुभवू शुद्ध चेतना युक्त ते मुनिवर लघुकाल में होई कर्मसो मुक्त. आणि असे जे अविकल्प विकल्प न करणारे जीव आहे आणि समरसी आनंद स्वभावामध्ये लीन होण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे ते जीव शुद्ध चेतनेने युक्त होऊन अल्पकालामध्ये कर्मबंधनापासून सुटू शकतात. आत्म्याला शुभाशुभ कर्मांचा भार आहे आणि कशाय म्हणजे आळस आहे, प्रमाद आहे. कारण कशाय असेल तर सावधानता राहत नाही. म्हणून शुद्धोपयोग रूप अप्रतिक्रमणधारी मुनी मुक्तीला शीघ्र प्राप्त करतात. यानंतर परत कलश आहे 191 नंबरचा. शार्दूल विक्रीडित छंदातला हा कलश आहे. त्यक्त्वा शुद्धि विधायितस्किल पर द्रव्यं समग्रं स्वयं स्वद्रव्ये रतिमेति यस्य नियतं सर्वापराधच्युतः बन्धध्वंसमुपेत्य नित्यमुदित स्वज्योतिरच्छोच्छल चैतन्यामृतपूर महिमा शुद्धो भवन्मुच्यते. जे पुरुष वास्तविक अशुद्धतेला उत्पन्न करणारे संपूर्ण परद्रव्य सोडून, म्हणजे अशुद्धता उत्पन्न करण्यासाठी निमित्त कारण आहे परद्रव्यांचं. निमित्त नैमित्तिक संबंध आहे. परद्रव्यांनी जीवाला अशुद्धी येते हे निमित्ताच्या अपेक्षेने कथन आहे आणि स्वतःच्या उपादानगत योग्यतेने तो जीव स्वयं स्वतःच्या योग्यतेने अशुद्ध बनला आहे आणि त्या समयात त्याचं लक्ष हे परद्रव्यांवर केंद्रित झालेलं आहे. म्हणून जे पुरुष वास्तविक अशुद्धतेला उत्पन्न करणारे परद्रव्य सोडून स्वयं आपल्या स्वद्रव्यामध्ये लीन होतो. आता त्यांनी पराचं लक्ष करणं सोडून दिलं की ज्याच्यामुळे अशुद्धी जीवनात येत होती तिकडे यांनी बघणं, त्याला गौण केलं आणि स्व आत्मतत्वामध्ये तो तल्लीन झाला. तो पुरुष
नियमाने सर्व अपराधांपासून भ्रष्ट होऊन बंध विनाशाला प्राप्त झाल्यामुळे नित्य उदयरूप होतो. जो आत्मतत्वात लीन होईल त्याचे अपराध जीवनात होणार नाही, कारण त्यांनी पराकडे बघितलंच नाही. तो जो स्वतःचा राग आहे, आत्मा आहे, त्याच्यामध्ये तो लीन आहे, म्हणून अपराध त्याच्या जीवनामध्ये नाही. जर अपराध त्याच्या जीवनात झाले नाही तर त्याला कर्मबंध होणार नाही आणि कर्मबंधनाचा नाश होईल. आणि त्यामुळे तो आपल्या स्वभावानी न्यायकपणामुळे नित्य उदयरूप प्रकाशमान स्वतःमध्ये राहील. आपल्या स्वरूपाच्या प्रकाशरूप ज्योतीने निर्मल उसळणाऱ्या चैतन्यात्मक अमृताच्या प्रवाहाद्वारा ज्याचा महिमा पूर्ण आहे असा शुद्ध होऊन कर्मापासून मुक्त होतो. मोक्षाधिकार आमचा सुरू आहे आणि आचार्यांना आम्हाला केवल ज्ञानाची प्राप्ती करून द्यायची आहे. आणि केवल ज्ञान प्राप्त करण्याचा उपाय आचार्यांनी या कलशामध्ये सांगितला की ज्यांनी आपल्या स्वतःच्या निज ज्योतीचं अवलंबन घेतलं. ही ज्योती कशी आहे तर स्वयं स्वतःमध्ये निर्मल आहे, प्रकाश रूप आहे आणि चैतन्य रूप प्रवाहाने निरंतर प्रवाहित होणारी आहे. एक समय पर्यंत देखील याचा हा चैतन्य रूप प्रवाह खंडित झालेला नाही. निरंतर निरंतर ही आपल्या आत्म स्वभावाच्या प्रवाहाने त्या ठिकाणी तेज रूप धारण करते आहे. आणि असा ज्याचा महिमा आता पूर्णतेला पोहोचला असा शुद्ध हा झाला, म्हणजे त्याचं जे काही ज्ञान आहे ते केवल ज्ञानामध्ये परिवर्तित झालं. त्याचा विकास क्रमिक होता होता संपूर्ण ज्ञान ज्योती उदित झालेली आहे, शुद्ध रूपाची झालेली आहे. आणि असा हा जीव कर्मबंधनापासून मुक्त होतो. प्रथमतः संपूर्ण परद्रव्यांचा त्याग करून क्रम सांगितला की पहिल्यांदा तर तुला परद्रव्याचा बुद्धिपूर्वक जीवनात त्याग घ्यावा लागेल. 6व्या गुणस्थानाची भूमिका, 6व्या गुणस्थानात एक देश त्याग त्यांनी केलेला होता आणि त्याच्या वरच्या भूमिकेत 7व्या गुणस्थानामध्ये सर्व वस्तूंचा त्यांनी त्याग घेतलेला आहे. आणि नुसता बाह्य त्याग नाही घेतला, अंतरंगामधून देखील त्याच्याविषयीचा ममत्व भाव जीवनातला सुटलेला आहे. आणि असा त्याग केल्यामुळे तो स्वयं स्वतःला निर्भर अनुभवतो, कारण परद्रव्यांचा आता कुठलाही विकल्प अंतरंगामध्ये राहणार नाही, विकल्प शून्य झाला आणि म्हणून आत्मस्वरूपामध्ये तल्लीन होऊ शकतो. जितके बाह्य जितका बाह्य व्याप असेल तितका आमच्या जीवनात संताप असतो. बाह्य विकल्प कमी केले हळूहळू, जी परिधी खूप मोठी होती आमची, तो दायरा जर आम्ही हळूहळू कमी करत गेलो तर आपोआपच आमचे विकल्प देखील कमी कमी होत जातात. आणि असा हा आत्मस्वरूपामध्ये निर्विकल्प रीतीने स्थित होऊ शकतो. असा हा स्थित होतो. सर्व रागादी अपराधांनी रहित होतो. जेव्हा आता स्वतःला आत्मस्वभावामध्ये त्यांनी एकाकार केलं, स्वतःशी एकीभूत रूपाने हा परिणमला, त्यावेळेला त्याच्या जीवनात काही अपराध राहत नाही. शांतीसागर महाराज होऊन गेले आणि त्यांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला की महाराज, मुनींचे उत्तर गुण तर 84 लाख सांगितलेले आहे आणि तुम्ही ते कसे पाळता? 84 लाख संख्या ही तुम्ही काउंट कशी करता आणि त्याच्यामध्ये तल्लीन कसे काय राहता तुम्ही? शांतीसागर महाराजांनी उत्तर दिलं की 84 लाख पाहायची गरजच नाही आहे. आम्ही एक आमच्या स्वभावामध्ये तल्लीन झालं की आपोआपच सगळ्या गुणांची प्राप्ती आमच्या जीवनात होते. अपराधांपासून आम्ही स्वतःला सहज वाचवू शकतो. आमच्या जीवनात पराचा विकल्प नाही, म्हणजे आमचं मन पराकडे जात नाही, म्हणजे आमच्या जीवनात अपराध घडतच नाही. म्हणजे स्वस्वभावात राहणं ही अपराधापासून सुटण्याचा राजमार्ग आहे. म्हणून तो सर्व रागादी अपराधांनी रहित होऊन आगामी बंधाचा नाश करतो. आणि ज्याचा वर्तमान काळ आता स्वतःच्या त्रिकाली ध्रुव तत्वाशी जोडल्या गेलेला आहे,
त्याला कर्माचा उदय येईल. कर्माचा उदय येईल पर्यायीमध्ये तो भाव होईलही, परंतु नवीन कर्मबंध न करता त्या भावांना तो निर्जरीत करतो. बंध विच्छुत्ती त्याची होते. ते कर्म परत बांधल्या जात नाही, म्हणून ते कर्म विनाशाला प्राप्त होत आणि नित्य उदयरूप केवल ज्ञानाची प्राप्ती करून शुद्ध असा तो बनतो. अर्थातच ती जी थोडीशी चिनगारी रूप अशी त्याची जी ज्योत होती, ती प्रज्वलित होत होत केवल ज्ञान रूपाने ती परिवर्तित होते आणि केवल ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळे तो पूर्णशः शुद्ध बनलेला आहे आणि सर्व कर्माचा नाश करून मोक्षास पोचतो आणि हाच मुक्त होण्याचा क्रम आहे. मुक्त होण्याचा मार्ग कोणता हे या कलशामध्ये सांगितलं. कारण परद्रव्याचं ग्रहणच ही जीवनातली अशुद्धता आहे. शुद्ध वस्तू कोणती? तर जी स्वतःच्या द्रव्य क्षेत्र कालभावात आहे, परसंपर्काने रहित आहे. पण आत्म्याचे स्वरूप तसेच असताना, स्वरूप तर असंच आहे, पण पर्यायी मध्ये मात्र याने पराचे विकारी भावाचे ग्रहण केले आणि हाच याच्या जीवनातला अपराध आहे आणि सर्व कर्मबंधनाचं कारण होतं. जेव्हा हा आपला अगाध महिमा जाणतो आणि पुरुषार्थपूर्वक त्याला दूर करून निज स्वभावात लीन होतो, तेव्हा हा चैतन्यामृताने परिपूर्ण महिमेला प्राप्त होतो आणि असा हा पवित्र बनतो, कर्मबंधनापासून मुक्त होतो. सम्यक दृष्टीच्या मुक्तीच्या कथेचं पंडित बनारसजी दासजी कथन करतात की जे समकिती जीव समचेती तिनकी कथा कहो तुम सेती. तुमच्यासाठी त्यांची कथा सांगतो. जहां प्रमाद क्रिया नहीं कोई, निर्विकल्प अनुभव पद सोई. परिग्रह त्याग जोग थीर तीनो, तिन्ही योगांना स्थिर करून कर्मबंध नाही होय नवीनो. नवीन कर्मबंध होत नाही. जहान राग दोष रस मोहे, प्रगट मोख मार्ग मुख सोहे. पूरब बंध उदय नहीं व्यापे, जहान भेद पुन्हा अरूपापे. दरब भाव गुण निर्मल धारा, बोध विधान विविध विस्तारा. जिनकी सहज अवस्था ऐसी, तिनके हृदय दुविधा कैसी. ज्यांनी सहज अशी अंतःकरणापासून स्वतःच्या आत्मिक तत्वाचा स्वीकार केलेला आहे, त्यांच्या जीवनामध्ये आता द्विविधतेचं, दुविधा, कुठल्याही प्रकारचा संशय त्यांच्या जीवनात असणार नाही. जे मुनी क्षपक श्रेणी चढी, ठाये ते केवली कहावे. इहविधी जे पूरब भये, अष्टकर्म बन दाही. याप्रमाणे पूर्वी देखील अष्टकर्माचं दहन करून अशा प्रकारे ते सिद्ध बनले. तिनकी महिमा जो लखे, नमे बनारसी ताही. म्हणून इथे आत्मसंबोधन आहे की हे आत्मन, तू चिदानंद घन चैतन्य रूपी अमृत आहे. त्याचे तू स्वसंवेदन कर, त्यातच मग्न हो, स्थिर हो. कारण शुद्ध चैतन्य ध्रुव प्रवाहात मग्न झाल्याने आत्मा शुद्ध होईल आणि कर्मापासून सुटेल आणि शाश्वत मोक्ष सुख प्राप्त करेल. आणि अशा तऱ्हेने आता अंत्य मंगल कलश उद्याच्या याच्यात आपण पाहू आणि मोक्षाच्या पवित्र स्वरूपाची महिमा ही पण आता उद्याला बघूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम नमो उज्जायाणम, नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.